बेनसीरात ह्या पुस्तकातून घेतलेलं वाचन. पोटभर खाऊ घालणाऱ्याची लोक स्तुती करतात, त्यांच्या औदार्याची खात्री पडते. अपुरे जेवण देणाऱ्याची गावभर नालस्ती केली जाते व त्यांच्या कंजूसपणाचा पक्का पुरावा मिळतो. पुरुषार्थाचे प्रदर्शन करण्यासाठी मद्यपान करू नको, कारण मद्यामुळे अनेक जण रसातळाला गेले आहेत. प्रभूचे वचन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहा हे ख्रिस्ती लोक किती चांगले आहेत. आपले आद्य ख्रिस्ती विषयी हे काढलेले गौरवोद्गार. एक दिलाचा, एक मनाचा तो समाज होता. आठवा 40-50 वर्षा अगोदरचा आपला वसई. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मूलग्रामी ख्रिस्ती समाज आपल्याकडे कृतिशील होता, कागदावरचा नव्हे. बघा, तेव्हा राहत होता. त्यावेळेला गावातली लोक एकत्र येत आणि राहटाची माळ विणली जात असे. एखादा अंत्यविधी झाला की लोक धावत येत असत. त्याची पेटी आणण्यापासून खास खंड्यापर्यंत काम गावातलीच लोक करत होते. विवाह सोहळा घ्या, मंडप घालण्यापासून जेवणाचं सर्व साहित्य आणण्यापासून, जेवण करण्यापासून, वाढण्यापासून सगळं काम हे गावकरी करत असत. एखाद्या घरावर आलेली आपत्ती ती एकट्या घरावर नव्हे तर संपूर्ण समाजावर आलेली आहे असं ते मानत असत. समूह म्हणून ते संकट निभावत असत. अशा प्रिय बंधू भगिनींनो, आपण पाहतो की आपले जे पूर्वज आहेत त्याने आदर्श ख्रिस्ती जीवन ते जगले. मुंबई वारी केली, दूध नेलं, भाजीपाला नेला. तुझ्याकडे शेत जमीन नाही, तू माझं हे शेत घे. तुझ्या मुलाला माझी मुलगी दिली. मुलगी एकदम लहान, मुलगा एकदम लहान, पण ह्या दोघांनी ठरवलं. ना ते बोलले, ना त्यांनी रिट्रीट केली, ना कधी ते एकमेकाला भेटले, पण संसार मात्र नेटका केला. आई वडिलांनी ठरवलं होतं आणि त्याचा शब्द त्या मुलाने, त्या मुलीने पाळला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पूर्वी गरिबी होती, मात्र हृदयाची श्रीमंत होती. आज श्रीमंती आली आणि आपण बघतो जे आनंद होता, जे प्रेम होतं ते लयात जाऊ लागलं. पूर्वी पैसा नव्हता पण आनंद होता. आज पैसा आहे पण आनंद मात्र हरवलेला आहे. आज आपण बघतो की दिखाऊपणाला खऱ्या अर्थाने बहर आलेला आहे. समाजात नावलौकिक, मोठेपणा मिळवण्यासाठी जे पवित्र साक्रामेंट आहेत त्याचं खर्चीकरण केलं जात आहे. जो उदात्त हेतू आहे तो बाजूला सारला जात आहे. अनहेल्दी कॉम्पिटिशन, स्पर्धा चालू आहे, चढाव चालू आहे. त्याच्यापेक्षा माझा प्रोग्राम बरा झाला, मोठा झाला. त्याने 1200 रुपयाची प्लेट दिली, आम्ही 2000ची दिली. त्याच्या घरी 500 लोक होते, माझ्या घरी 1000 लोक होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण बघू मग आपला पहिला कामणीचा सोहळा असो, बाप्तिझमचा सोहळा असो, लग्नाचा सोहळा असो, घराचा नवीन बांधलेल्या घराचं उद्घाटन असो किंवा इतर सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, जे जे काय आहे ते आपण प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरीकरण करू लागलो आहोत. उदाहरण घ्यायचं असेल तर लग्नाचं महागड्या अशा आपण आमंत्रण पत्रिका छापत आहोत. लग्नानंतर
ती आमंत्रण पत्रिका ही कचऱ्याच्या डब्यात जाते. भरपूर खर्च करतात लोक. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, साध्या तऱ्हेने आपल्याला इन्व्हिटेशन कार्ड छापता येईल का ह्याचा आपण विचार केला पाहिजे. मंडप डेकोरेशन, फुलाचं डेकोरेशन, आता तर वसईत काही ठिकाणी थीम घेतात. त्या थीमद्वारे लग्नाचा मंडपाचा कापड ठरला जातो. म्हणजे त्याने प्रत्येक वेळेला बदलायचा. मग प्रत्येक वेळेला तो खर्चिक होत चाललेला आहे. आणि काय तो कपडा, नंतर ते फ्लावर घर आहेत त्यांचा कपडा, त्यानंतर फुलं जे आहेत एका ठिकाणी 1.5 लाख 2 लाख फक्त फुले. दिवसेंदिवस हा खर्च वाढतच चाललेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण गाऊन ज्या मुली आहेत त्या एकदाच घालतात. 1.5 लाख, काही ठिकाणी 2 लाख वसईमध्ये त्यासाठी दिले जातात. फक्त एक दिवस, नंतर तो कपाट टांगवला जातो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही वेळा लोक म्हणतात आमचं सगळं मंडप आहे, सगळं जुळलं पाहिजे, सगळं जुळलं पाहिजे. अहो, तुमचे विचार जुळले पाहिजेत, तुमची मनं जुळली पाहिजेत. हा सगळा दिखावा आहे तो 4 दिवसाने खाली येणार आहे. तुम्हाला आयुष्यभर राहावं लागणार आहे. अवाढव्य खर्च आपल्याला टाळता येईल का? डीजे, खरं म्हणजे डीजे रात्री 10 नंतर बंद करायचं असतो. आपल्याकडे उलट आहे. वसईभर रात्री 10 नंतर तो अधिक आवाज करू लागतो. आणि रात्री 10 नंतर जशी मद्याची धुंद चढते तसा त्या डीजेचा आवाज वाढत जातो. मी एका धर्मग्रामामध्ये एका शाळेमध्ये प्रिन्सिपल म्हणून होतो आणि तिथलं ग्राउंड हे लग्नासाठी दिलं जात होतं. दुसऱ्या दिवशी सोमवारी 11 लोक मला भेटण्यासाठी आले आणि मला म्हणाले की फादर, ह्याच शाळेचे आम्ही विद्यार्थी, आम्हाला माहिती आहे 2 पैसे शाळेला मिळत असेल तर आमची ना नाही, परंतु रात्री 10 नंतर कानठळ्या बसवणाऱ्या तो डीजेचा आवाज. फादर, परीक्षा ते असतात, काही गरोदर बाया आहेत, काही हृदयविकाराचे पेशंट आहेत, काही आजारी आहेत, काही वृद्ध आहेत, काही असाध्य आजाराचे काही लोक आहेत. अशा लोकांना झोप येत नाही आणि थोडी बहुत आली तर या डीजेने उडवली जाते. आपल्या घरी लग्न आहे ते जगाला ओढून सांगण्याची काही गरज आहे का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फटाके, हजारो रुपयाचे फटाके फोडले जातात वसईभर मोठ्या प्रमाणात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे भारतातलं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे, मुंबई दुसऱ्या, काही वर्षांनी वसई 3ऱ्या क्रमांकावर येईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे दूषित वातावरण आपल्याला जर टाळायचं असेल तर फटाके न वाजवले तर लग्न होऊ शकत नाही का? मद्यपान, विवाह सोहळा असो किंवा इतर सोहळे, बाप्तिझम, पहिलं कमिनन, जर दारू वाटली नाही, बियर वाटली नाही, कॉकटेल वाटलं नाही तर आपलं लग्न किंवा असे सोहळे होणार कसे? आणि लोक काय सांगतात, फादर उद्याचा दिवस कोणी बघितलेला आहे, आज करून घेऊया, आपल्या माणसाचं काही खरं नाही, आज आहेत उद्या नाहीत. एवढीच जर आपल्याला मरणाची भीती वाटत असेल तर मग आपण चांगले का वागत नाही? आपल्याला स्वर्गात जायचं आहे ना, मग आपण चांगले वागत. दुसऱ्या दिवसाची आपल्याला शाश्वती नाही तर मग आपल्याला चांगलं का आपण वागत नाही? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक सोहळ्यामध्ये 5 ते 6 मुलं, तरुण ज्यांना मिशा फुटल्या नाहीत ते दारुडे बनतात. वडील तिथे बसलेले आहेत ग्राउंडवर, पण हा कोपऱ्यात बसलेला आहे, काळोखात बसलेला आहे. आणि आपल्याकडे जे तरुण मंडळी आहे ते त्या दारूला प्रतिष्ठा मिळवून देतात. अरे त्याची काय कॅपॅसिटी माहिती का? एका तासात तो 7 पेग घेतो.
त्याला नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे, नोबेल पारितोषिक. खूप असं म्हणजे मर्दुंगी गाजवली ना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही ठिकाणी स्त्रिया कॉकटेल पाहिजे, आम्हाला हे बियर नको थंडीच्या दिवसात, कॉकटेल पाहिजे, चांगली गोष्ट आहे. जशी दारूची नशा चढते त्याप्रमाणे त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील एकदम सुसाट सुटतात. वसईत अनेक लोकांचे ॲक्सिडेंट त्यामुळे झालेले आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. एखादा कमवता मुलगा गमावला तर त्या आईबापानं कुणाकडे लक्ष द्यायचं, कुणाकडे आशेने पाहायचं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, समाजाची सतत वेगबुद्धी बधीर झालेली आहे का? लग्नानंतर सोमवारचं तर बोलूच नका, गाडी केली जाते आज सोमवारी सौदी, त्याला लाइटिंग केली जाते, त्यामध्ये बियर आणि विस्की कॉकटेल आणि त्यावर बर्फ टाकला जातो. आणि जशी आमची नावं निघते सगळे लोक बघतात आणि ती रस्त्यावरून चालली गाडी आणि आकर्षित डेकोरेशन केल्यामुळे, लाइटिंग केल्यामुळे सगळ्या लोकांचं लक्ष तिथे जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नाचल्यामुळे थकल्यामुळे घाम आलेला असतो आणि आपल्याला थंडगार असं प्यावंसं वाटतं, त्यासाठी ती केलेली आधुनिक सोय आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमचा समाज खातू-पितू आहे आणि त्याची साक्ष आम्ही इतर धर्मियांना आता देत आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लग्न कार्यात तुम्ही किती चांगली दारू द्या, ब्लॅक लेबल द्या, रेड लेबल द्या, ज्यांनी 2 पॅक प्यायचे ना तो फुकट मिळते म्हणून 4 पॅक पिणार आणि दुसऱ्या दिवशी त्याचं डोकं दुखणार आणि तो काय सांगणार, अरे जी दारू ठेवली नाही ती डुप्लिकेट होती, माझं डोकं दुखायला लागलं. त्याची कॅपॅसिटी 2 पॅक प्यायचीच होती ना, त्यांनी 4 पिले. माझ्या प्रिय बंधू, एवढं करून सुद्धा नाव खराब ना, त्यापेक्षा न देता नाव खराब झालं म्हणून काय झालं, 2 लोक तरी तुमची वाहवा करतील. विवाह सोहळा, आपले भोजन, आपले हे सगळे समारंभ असतात ते डिसेंबरमध्ये असतात आणि त्याला एक कारण आहे, आपली बरीच मुलं परदेशात गेली आहेत, वातावरण डिसेंबरमध्ये चांगलं असतं आणि दुसरी गोष्ट ते रजेवर येतात. मग लहान धर्मक्रमात 3 ते 4 मंडप असतात, आपल्यासारख्या मोठ्या धर्मक्रमात 8 कधी 12 कधी 14 मंडप असतात. आणि अशा वेळेला आपल्याला वाटतं की आपल्याकडे 800 लोक येणार, आपल्याकडे 1000 लोक येणार, आपण एवढ्या लोकांना आमंत्रण केलेलं आहे, वसईभर मुंबईभर आमंत्रण केलेलं आहे, खूप येणार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अन्न कमी पडेल, आपली अब्रू चव्हाट्यावर येईल ही भीती आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये अन्न शिजवलं जातं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तानं 4000 आणि 5000 भोजन घातलं चमत्कार करून. आणि अशा वेळेला प्रभूने शिष्यानं विचारलं की किती बास्केट टोपल्या शिल्लक राहिल्या. आज आपल्याकडे जे लग्न होतात आणि ते लग्न झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत होतात, तर आता आपल्याला हा प्रश्न विचारायला लागेल, किती डस्टबिनी भरल्या. प्रभू येशू ख्रिस्त निवांत ठिकाणी जिथे काय खाय प्यायची सोय नव्हती तिथे चमत्कार केले. आपले अन्न जिथे कोण नसतं निवांत ठिकाणी टेम्पोमध्ये भरून टाकलं जातं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले विवाह सोय आपण कशा प्रकारचं करून ठेवलेले आहे. एकदा एका कुटुंबाला वाटलं आपल्याकडे 1200 लोक येणार आणि तिथे 700 लोक आले तसे 900, पण ते काय येतात, एका ठिकाणी जातात, फक्त 1-2 पेक मारतात, दुसऱ्या ठिकाणी जेवतात, तिसऱ्या ठिकाणी आईस्क्रीम खायला जातात, चौथ्या ठिकाणी हात द्यायला जातात. लोक आली नाही आली असं नाही, पण जेवले तेवढेच. मग 500 लोकांचं जेवणाचं काय करायचं, रात्रोरात त्याचा बंदोबस्त करण्यात आला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमंत्रण
जी पत्रिका असते, इन्व्हिटेशन कार्ड, त्यामध्ये आपण लिहिलेलं असतं आमचा मुलगा किंवा आमची मुलगी हे विवाहबद्ध होऊ इच्छितात आणि त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही यावे. आता रविवारी लग्न लागणार, परंतु शनिवारी सगळा कार्यक्रम आपण आटोपता घेतो. प्री वेडिंग बँक्वेट, प्री वेडिंग रिसेप्शन. अरे अभिनंदन कसलं करायचं? लग्नच झालं नाही त्यांचं, अभिनंदन कसलं करायचं त्यांचं? लग्न झाल्यानंतर अभिनंदन ना. इथे सगळं अगोदरच आटोपतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण बघतो की वसईच्या काही भागामध्ये सुखी दुःखी लोकांना बोलवण्याची देखील प्रथा आहे. कुटुंबात एखादं दुःखद मरण झालेलं आहे, ते लग्नाला येऊ शकत नाही, फार पूर्वीपासून प्रथा आहे. तिथे पूर्वी 15 ते 20 लोकांना लग्ना उदर भोजनासाठी बोलवलं जात असे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परंतु कालांतराने ओळखी वाढू लागल्या. मी काही ठिकाणी बघितलेलं आहे, या सुखी दुःखी लोकांमध्ये 500 किंवा 700 लोकांना देखील बोलवलं जातं आणि त्यापैकी मेजॉरिटी लोक लग्नाला पण असतात. मनाने आपण सगळे बहुतेक जण दुःखीच आहोत, त्यामुळे गेलं तर काही हरकत नाही. परंतु अशा प्रिय बंधू भगिनींनो, हे डबल पुन्हा जेवण्यासाठी आपण जात असतो. अशा प्रिय बंधू भगिनींनो, बँड पूर्वी आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे समाजसेवा मंडळ होतं. अर्धा दिवसाचा लग्नाचा कार्यक्रम काही लोकांनी खूप साधेपणाने विवाह साजरे केले. आज आपण 1 दिवसाचा बँड 1.5 दिवस, 2 दिवस, काही ठिकाणी 3 दिवस हा बँड वाजू लागला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संस्कृतीचा काडी मात्रही संबंध नसलेला मेहंदी प्रोग्राम मोठ्या भारतदार प्रमाणात तो साजरा केला जातो. पूर्वी आपल्याकडे पाण्याला जायचे बँड घेऊन, चांगली प्रथा होती, ती आपण काढून टाकले, त्याला मजा नाही. पण मेहंदी, तिथे खाऊ पाणी चाललाय, खाऊ गल्ली एका ठिकाणी, आणि एका ठिकाणी काय चांगलं मेहंदी 4-4, 5-5 एका विशिष्ट समाजाच्या लोकांना चांगला व्यवसाय मिळालेला आहे. आपण ते काढतोय, त्याचा आपल्या लग्नाचा काय संबंध आहे? बाहेरच्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आपण घालत आहोत, पण बाहेर इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा पण आपल्या संस्कृतीमध्ये समावेश करायला काही हरकत नाही. सोयरीक, पूर्वी आपल्याकडे पेनी करायची, आपल्या सर्वांना माहिती आहे. 5 ते 6 जण आपल्याकडले, 5 ते 6 त्याच्याकडे, 10 जणांकडे तो व्हायचा आणि ठरलं. आता 500 लोक, 300 लोक बोलवतात. उद्या त्या मुलाला वाटलेलं सोडायचं, पण अल्बम केलाय मोठा, तर शूटिंग केली आहे, आता सोडायचं कसं? मग बाबा लग्न करूया. दबाव आज आपण टाकत आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण ह्यावर विचार केला पाहिजे. मीटिंग, आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळं बाहेर केल्या जातात, भाडोत्री केल्या दिल्या जातात. मग मीटिंग कसली घ्यायची? मीटिंग घ्यायची कसली? परंतु खायचं प्यायचं निमित्त म्हणजे पाहिजे ना, त्यासाठी मीटिंग. तिथे काहीच डिसाईड केलं जात नाही, जे काय केलं ते सांगितलं जातं, पण ती मीटिंग केली जाते. शूटिंग, फोटोग्राफी, 2-4 फोटोग्राफर, प्री वेडिंग शूटिंग. आता काही ठिकाणी गाणी पण बोलतात, त्यांचा पण अल्बम येतो. त्यानंतर सेल्फी पॉइंट, तो एक विशिष्ट तऱ्हेने तो सजवला जातो. माझ्या प्रिय बंधू भगिनी, दिवसेंदिवस हे सगळं वाढत चाललेलं आहे आणि सामाजिक दबावामुळे वारेमाप खर्च केला जात आहे. आपलं भविष्य हे धोक्यात येत आहे. भविष्यात कुठल्याच प्रकारची संकट येणार नाहीत ह्याचा आपण भाकीत करू शकतो. अचानक झालेला अपघात, अचानक झालेला असाध्य आजार, मग आपण व्हॉट्सअपवर बघतो की आम्हाला 25 लाखाची गरज आहे, 30 लाखाची गरज आहे, प्लीज डोनेट जनरसली. ही पायी आपल्यावर काय येते? लग्नाला सगळे धावून येतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पाश्चात्य देशामध्ये एक ठराविक लोकांना लग्नाला बोलवलं जातं. केरळामध्ये एक विशिष्ट समाज आहे, फक्त 150 लोकांना बोलवणार आणि जे नवविवाहित आहेत ते त्यांना जेवण वाढणार. आपल्याकडे कोण बसमध्ये बसला, ट्रेनमध्ये बसला, रिक्षात भेटला, त्याला लग्नाला बोलतो. गोंझालो गार्सिया जे आपलं कॉलेज आहे त्याच्या पटांगणामध्ये 2-2.5 हजार मोठ्या मोठ्या लोकांचे तिथे प्रोग्राम होतात आणि अशा वेळेला 40 ते 50 लोक सूटबूट घालून येतात, फुकटचं जेवून जातात.
कोणाला बोलता पण येत नाही ना, मुलीकडलं असेल, मुलाकडलं असेल, भावाचं असेल, बहिणीचं असेल, मग त्याचं इन्सल्ट होईल, मग ते पण फुकटचे जेवून जातात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज धावत आलेली लोक उद्या एखादं संकट आलं तर ते आपल्याला बरोबर धावून येतील का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कर्ज काढून संपूर्ण आयुष्यभर आपण हे कर्ज फेडतच राहणार का? विवाह सोहळ्यात खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलासाठी, भविष्यासाठी योग्य गुंतवणूक केलेली बरी, की जेणेकरून त्याचं पुढचं आयुष्य हे सुखकारक होईल. आज आपल्याला माहिती आहे हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो अवाढव्य वाढलेला आहे, आणि म्हणूनच आपण आपल्या आजच्या वस्तीतल्या ख्रिस्ती समाजाबद्दल लोक काय म्हणतील, आपल्या पूर्वजाविषयी लोकांनी गौरव उद्गार काढले, ते प्रामाणिक राहिले, एक आदर्श जीवन जगलं. माझ्या प्रिय बंधू बहिणी, शेवटचं सांगतो, पैसा कमवण्यासाठी ज्ञान लागतं, नॉलेज लागतं, परंतु पैशाचा योग्य विनियोग करण्यासाठी शहाणपण लागतं. ते शहाणपण आपल्या सर्वांना लाभावं. राजा सॉलोमन ह्यांनी शहाणपणाची देणगी मागितली, तीच देणगी शहाणपणाची आपण प्रत्येकाने मागावी. म्हणून या मिसावलीत आपण आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करूया.